इन्शुलिन प्लांट म्हणजे नेमकं काय? या झाडाची पानं खाऊन रक्तातली साखर कमी होते का? या झाडाच्या पानांमध्ये इन्शुलिन असतं का? तुमचा चालू असलेला गोळ्या औषधांचा किंवा इन्शुलिनचा डोस या झाडाची पानं खाऊन बंद होऊ शकतो का? किंवा डायबिटीज बरा होऊ शकतो का? की पानं कशी खायची, किती खायची, कोणत्या वेळेला खायची? या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला माहिती नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. टाईप 2 डायबिटीस ही अशी कंडिशन आहे ज्यामध्ये तुमच्या जीवनशैलीचा खूप मोठा वाटा आहे. मग या प्रकारचा मधुमेह होण्यासाठी तुमची चुकीची जीवनशैली कारण ठरू शकते. त्याच प्रकारे हा मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी तुमची जीवनशैली म्हणजेच तुम्ही काय खाता, तुम्ही व्यायाम करता का, ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करता, हे सुद्धा मदत करू शकतं डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवायला. तर काय आपण खातो याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खाण्यातल्या काही गोष्टी डायबिटीस वाढवण्यासाठी किंवा शुगर वाढवण्यासाठी कारण ठरतात, तर काही गोष्टी हा डायबिटीस कंट्रोल करायला मदत करतात. मग यातच अशा काही औषधी वनस्पती आहेत ज्या मधुमेहाच्या नियंत्रणासाठी सर्रास वापरल्या जातात. मग त्यामध्ये मेथी आहे, दालचिनी आहे किंवा कारलं आहे, अशा अनेक पदार्थांची नावं तुम्ही मधुमेहाच्या नावाबरोबरीच ऐकली असतील. यातलंच एक नाव म्हणजे इन्शुलिन प्लांट. आपल्या एका दर्शकांनी सुद्धा या वनस्पतीबद्दल व्हिडिओ बनवण्याची विनंती केली होती आणि या वनस्पतीबद्दल अनेक गैरसमज आहेत मधुमेहींमध्ये, त्यामुळे याच्यावर व्हिडिओ बनवणं महत्वाचं आहे असं माझ्या लक्षात आलं आणि त्यातनंच मी बरेच या विषयावरचे संशोधन अभ्यास वाचायला सुरुवात केली. मला सुद्धा या वनस्पतीबद्दल ऐकिवच माहिती होती किंवा फार त्याचा किती उपयोग खरंच होतो डायबिटीस मॅनेजमेंटसाठी याबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती मलाही खरं नव्हती. पण जेव्हा मी याबद्दल अधिकाधिक अभ्यास करायला लागले आणि मधुमेहींशी बोलायला लागले, जे हे वापरतात त्यांच्याशी मी बोलले, त्यातनं बऱ्याच नवीन गोष्टी समोर आल्या. त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. चला आपण सुरुवात करूयात. इन्शुलिन प्लांट ह्या वनस्पतीचं बोटॅनिकल नेम कॉस्टस इग्नियस असं आहे आणि ही वनस्पती दक्षिण अमेरिकेतनं आणि सेंट्रल अमेरिकेतनं भारतामध्ये आली आहे. तर ही वनस्पती पूर्वापारपासून इन्शुलिन प्लांट म्हणून ओळखली जाते कारण की याचा मधुमेहाच्या नियोजनामध्ये फायदा होतो असं बऱ्याच ठिकाणी नमूद केलेलं आहे. जर का याचा खरंच वापर होतो का किंवा तो कसा करायचा, किती करायचा याबद्दल आपल्याला माहिती हवी असेल तर याबद्दलच्या काही सायंटिफिक स्टडीज बघायला लागतात की काय रिसर्च झालेला आहे या बाबतीमध्ये. आणि जेव्हा तुम्ही या सायंटिफिक स्टडीज वाचायला जाता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की याच्यापैकी बऱ्याच स्टडीज म्हणजे जवळपास एक 95-96% स्टडीज या अॅनिमल मॉडेल्स वरती झालेल्या आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये प्राण्यांवरती, उंदरांवरती झालेल्या आहेत. आणि तसं कुठलाही रिसर्च, ह्युमन रिसर्च सुरू करण्यापूर्वी तो इतर प्राण्यांवरती केला जातो आणि मग त्यातनं जे निष्कर्ष येतात किंवा त्यातनं जी सेफ्टीची इन्फॉर्मेशन बाहेर येते ती मग आपण माणसांवरती टेस्ट करतो आणि मग त्याचा खरं तर मोठ्या प्रमाणात वापर सुरू होतो. हे कुठल्याही औषधाच्या बाबतीत सुद्धा किंवा कुठल्याही इतर ट्रीटमेंटच्या बाबतीत सुद्धा सत्य आहे. तसंच या वनस्पतीबाबत विचार करायचा झाला तर उंदरांवरच्या खूप स्टडीज अवेलेबल आहेत, पण माणसांमधल्या स्टडीजचं प्रमाण अतिशय कमी, म्हणजे अगदी मोजक्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच स्टडीज माणसांवरती झालेल्या आहेत. तर यातनं नक्की काय दिसलं, उंदरांवरच्या स्टडीतनं काय दिसलं? उंदरांमध्ये झालेल्या स्टडीज मध्ये असं लक्षात आलं की ह्या पानांचा जर का एक्स्ट्रॅक्ट किंवा थोडक्यात काढा करून उंदरांना पाजला ज्यांना डायबिटीज झालेला आहे किंवा ह्या पानांची पावडर करून त्यांना दिली तर या उंदरांची रक्तातली साखर कंट्रोलमध्ये आली, म्हणजे आधीपेक्षा सुधारली. किंवा ज्या गटाला ही पावडर देण्यात नव्हती आली त्यांच्या कंपॅरिझन मध्ये यांचा ग्लायसेमिक कंट्रोल चांगला राहिला. मग काही उंदरांना डायबिटीस मध्ये जी वापरतात ती औषधं देऊन बघितली आणि या झाडाच्या पानांची पावडर पण देऊन बघितली आणि मग जेव्हा कम्पेअर केलं दोन्ही गटांना तेव्हा असं लक्षात आलं की डायबिटीसच्या औषधांनी जो इफेक्ट होतो उंदरांमध्ये काहीसा तसाच इफेक्ट या झाडाच्या पानांचा एक्स्ट्रॅक्ट देऊन किंवा पावडर देऊन सुद्धा उंदरांमध्ये झाला. म्हणजेच असं लक्षात आलं की या पानांचा डायबिटीसच्या मॅनेजमेंटसाठी किंवा कंट्रोलमध्ये तो ठेवण्यासाठी निश्चितच काही प्रमाणात वापर होऊ शकतो. मग माणसांमध्ये केलेल्या स्टडीज मध्ये काय आढळलं? ज्या काही मोजक्या स्टडीज आहेत त्यांच्यामध्ये असं आढळलं की एकतर माणसांमध्ये या वनस्पतीचा काढा जेव्हा वापरला गेला तेव्हा त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही, पण जेव्हा या वनस्पतीचं पान जेव्हा चावून खाल्लं गेलं किंवा या वनस्पतीच्या पानांची पावडर केली गेली वाळवून ही पानं आणि मग ती पावडर खाण्यात आली किंवा देण्यात आली या व्यक्तींना स्टडीज मधल्या, तेव्हा त्यांच्या रक्तातल्या साखरेमध्ये सुधारणा आढळून आली. पण
या ज्या स्टडीमध्ये ज्या व्यक्तींवरती टेस्ट करण्यात आली त्या व्यक्तींना डायबिटीस ऑलरेडी होता आणि त्यांची ऑलरेडी ट्रीटमेंट सुरू होती. म्हणजे त्यांची जी औषधं गोळ्या सुरू होती ह्याच्या बरोबरीने ही स्टडी करण्यात आली, ह्याच्या बरोबरीने ही पानं त्याची पावडर देण्यात आली आणि मग त्याचा कंट्रोल सुधारण्यासाठी फायदा होतो हे लक्षात आलं. म्हणजे फक्त ह्या पावडरचा उपयोग करून बघितलेला गेला नाहीये, तर ट्रीटमेंटच्या बरोबरीने तो केला गेलाय. त्याच्यामुळे दोन्हीचा वाटा ह्याच्यामध्ये आहे. प्युअर फक्त ह्या पावडरचा किंवा पानांचा वापर असा झालेला आहे असं म्हणता येणार नाही. मग हा फायदा कसा झाला याचा जेव्हा विचार केला गेला की कशी बरं सुधारली रक्तातली साखर, खरं तर नावात जरी इन्शुलिन प्लांट असं असलं या झाडाच्या, तरी या पानांमध्ये काही इन्शुलिन नसतं आणि जरी असलं तरी ते खाऊन उपयोग होणार नाही, कारण इन्शुलिन हे आपल्याला तोंडाने घेता येत नाही, तोंडावाटे घेता येत नाही. शेवटी इन्शुलिन हे एक प्रोटीन आहे आणि जेव्हा आपण ते तोंडावाटे घेतो तेव्हा ते पचलं जातं आणि म्हणजे ब्रेकडाऊन होतं आणि त्याचा वापर इन्शुलिन सारखा नंतर होत नाही जेव्हा ते शोषलं जातं तेव्हा. त्यामुळेच इन्शुलिनची इंजेक्शन घ्यायला लागतात. म्हणजे इन्शुलिन आपल्याला तोंडावाटे घेता येत नाही, गोळ्यांवाटे घेता येत नाही. झाडाच्या नावात जरी इन्शुलिन प्लांट असं इन्शुलिनचं नाव असलं तरी या पानांमध्ये इन्शुलिन नक्कीच नाहीये. मग काय बरं होत असेल किंवा कशा प्रकारे या पानांचा फायदा होत असेल, तेव्हा असं लक्षात आलं स्टडीजमध्ये की जेव्हा आपण ही पानं घेतो विशिष्ट प्रकारे, तर ह्या पानांचा उपयोग आपली इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवायला होतो. म्हणजे जे काही इन्शुलिन आपल्या शरीरामध्ये शिल्लक आहे, टाईप 2 डायबिटीस झाल्यानंतर सुद्धा काही प्रमाणात इन्शुलिन शरीरामध्ये असतंच, फक्त ते नीट वापरलं जात नाही. तर ते जे नीट वापरलं न जाण्याची प्रक्रिया आहे किंवा ज्याला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो, तो कमी करण्यासाठी या पानांची मदत झाली. म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स कमी झाला आणि इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढली ही पानं घेतल्यामुळे. तर हे एक मेकॅनिझम मांडलं गेलं की ज्याद्वारे ही पानं काम करतात. किंवा दुसरं एक मेकॅनिझम असं मांडलं गेलं की ही पानं जर आपण खाल्ली किंवा त्याची पावडर घेतली तर त्याचा उपयोग तुमच्या जेवणानंतरची रक्तातली साखर कंट्रोल करायला होतो, कारण तुमच्या जेवणातली कर्बोदकं पचण्याला या पानांचा विरोध होतो किंवा ती रक्तातली साखर वाढवणारी कर्बोदकं जी जेवणातली आहेत ती पूर्णपणे पचली जात नाहीत आणि शोषली जात नाहीत. या मेकॅनिझमद्वारे ही पानं मदत करतात असं ही एक थिअरी मांडण्यात आली आहे. मग ह्याला अजून पुष्टी मिळाली आहे का खरं तर, किंवा 100% खरं आहे असं म्हणता येईल का आपल्याला आता या क्षणी? तर नाही. म्हणजे तेवढा पुरावा अजून नाहीये. त्यासाठी रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल्स लागतात किंवा त्यासाठी खूप मोठा सॅम्पल साईज म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ही स्टडी करायला लागते, अनेक व्यक्तींवरती ही स्टडी करायला लागते. तर हे अजून झालेलं नाहीये. म्हणजे अशा स्टडीज कुठल्याही अवेलेबल नाहीयेत. पण कुठेतरी आशेचा किरण दिसलाय असं म्हणायला हरकत नाही किंवा कुठेतरी एक छोटासा पुरावा मिळालाय असं म्हणायला हरकत नाही. पण तो सगळ्यांसाठीच ऍप्लिकेबल असेल किंवा सगळ्यांनाच त्यांनी फायदा होईल असं निश्चित आता ठोसपणे सांगता येत नाही. मग या पानांचा वापर करायचा की नाही करायचा? हरकत नाही, करायला काय हरकत आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जर का कोणाला तरी याचा फायदा झालाय असं लक्षात आलंय तर कदाचित तो तुम्हालाही होऊ शकेल. पण मग काय काळजी घ्यायची? म्हणजे असंही लक्षात आलंय, आता लेटेस्ट 2-3 स्टडीज अशा पब्लिश झाल्यात आणि त्या स्टडीजमध्ये केस रिपोर्ट्स आहेत की एकेका व्यक्तीचा रिपोर्ट आहे. अशा केस स्टडीजमध्ये दिसलंय की जर का या पानांचा अतिरिक्त वापर केला गेला आणि तुमच्या चालू ट्रीटमेंटच्या बरोबरीने अतिरिक्त वापर केला गेला तर रक्तातली साखर खूप कमी झाली त्या व्यक्तींची किंवा हायपोग्लायसेमिया झाला. काहींना असंही जाणवलं की ही पानं जेव्हा घ्यायला सुरुवात केली तेव्हा ब्लोटिंग किंवा गॅसेस व्हायला लागले, अपचन व्हायला लागलं, डायरिया किंवा लूज मोशन्स व्हायला लागल्या, ढेकरा यायला लागल्या, पोट दुखायला लागलं. तर हे साईड इफेक्ट सुद्धा दिसले ह्या पानांचा वापर केल्यानंतर. काहींना ही पानं घेऊन नॉशिया यायला लागला, म्हणजे उलटी मळमळ सारखं व्हायला लागलं, काहींना डिझिनेस जाणवायला लागला. तर कदाचित ही रक्तातली साखर कमी झाल्याची लक्षणं असू शकतात किंवा तुमच्या पचन संस्थेवर याचा परिणाम झाल्याची लक्षणं सुद्धा असू शकतात की काहींना पचलं नाही हे खाल्लेलं. तर दोन्ही प्रकारे जरी विचार केला तरी अतिरेक हा टाळला पाहिजे किंवा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट आहे. मग काय बरं लक्षात ठेवाल जर का तुम्हाला या पानांचा वापर करून बघायचा असेल तर तुम्ही काय काय लक्षात ठेवणार? पहिली गोष्ट, या पानांचा वापर कसा करायचा? आपण बघितलं आताच की या पानांचा वापर तुम्ही काढ्याच्या स्वरूपात करण्यापेक्षा जर तुम्ही ही पानं अख्खी चावून खाल्लीत तर किंवा याची सावलीमध्ये वाळवून पूड करून ठेवली तर त्याचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. अशी पावडर सध्या ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये किंवा दुकानांमध्ये सुद्धा मिळते, पण ती खूप महाग असते. त्यामुळे जर का तुम्हाला ती घेण्यासारखी असेल तर ठीक, नाही तर तुम्ही घरी सुद्धा ही पावडर डेफिनेटली करून बघू शकता. तर कसं घ्यायचं हे कळलं. आता किती घ्यायचं? दुसरा मुद्दा महत्वाचा आहे, कारण तुम्ही अति घेतलं तर त्रास आहे आणि कमी घेतलं तर फायदा नाही होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या स्टडीज वरून असं लक्षात येतंय की किती घ्यायचं, तर तुम्ही जर का पान अख्खं चावून खाणार असाल
तर एक अख्खं पान असं दिवसातनं 2 वेळा हा डोस किंवा हे प्रमाण बऱ्याच ठिकाणी वापरलं गेलंय. किंवा दुसरं प्रमाण आपण बोललो की पावडर करून खायची. तर पावडर किती खायची? तर गेल्या स्टडीजमध्ये मागच्या साधारण 250 ते 500 मिलीग्रॅम पर केजी असा डोस वापरला गेलाय. म्हणजे पर एका किलो मागे 500 मिलीग्रॅम पावडर. म्हणजेच काय, तर जर तुमचं वजन 1 किलो असेल तर तुम्हाला 500 mg म्हणजे अर्धा ग्रॅम पावडर पुरेशी आहे. म्हणजेच जर तुमचं वजन 40 किलो असेल तर तुम्हाला 20 ग्रॅम पावडर पुरेशी आहे. जर तुमचं वजन 80 किलो असेल तर तुम्हाला 40 ग्रॅम पावडर पुरेशी आहे. मग 40 ग्रॅम म्हणजे किती? तर साधारण 8 चमचे, 8 टीस्पून. पण इतकी तुम्ही जर पावडर अचानक सुरू केलीत घेणं तर तुम्हाला निश्चितच त्याचा त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट, गॅसेस, डायरिया, लूज मोशन्स हे होऊ शकतं. तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन की सुरुवात करताना तुम्ही हळूहळू करा. म्हणजे जर तुमच्या वजनानुसार जर का तुमचा डोस एक 4 चमचे येत असेल तर सुरुवात करताना 2 चमचे करा, की सकाळी 1 चमचा पावडर पाण्याबरोबर, संध्याकाळी 1 चमचा पावडर पाण्याबरोबर. आणि मग ती हळूहळू मग एकाचे 2 चमचे सकाळी, 2 चमचे संध्याकाळी, असा हळूहळू डोस तुम्ही वाढवून काही त्रास नाही झाला तर तो म्हणजे कंटिन्यू करा किंवा थोडासा वाढवत तुमच्या फायनल डोस पर्यंत न्या. अशाने तुम्हाला तोटा न होता त्याचा काही फायदा होतो का याची तपासणी करता येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही हा प्रयोग करणार आहात तो डोळसपणे करा, की तुम्ही तुमची शुगर आधी चेक करा किंवा साधारण तुमचा डायबिटीसचा कंट्रोल कसा आहे हे चेक करायला तुमचं HbA1c आधी चेक करा. HbA1c म्हणजे तुमच्या मागच्या 3 महिन्याची रक्तातली साखर, तिचं ॲव्हरेज. तर हे कसं आहे आधी तपासणी करून मग तुम्ही हे जर का वापरायला सुरुवात केली इन्शुलिन प्लांट दिलेल्या प्रमाणामध्ये आणि दिलेल्या प्रकारे, तर तुम्हाला लक्षात येईल की त्याचा वापर 3 महिन्यांनी करून झाल्यानंतर किती फायदा झाला. जेव्हा तुम्ही ही पावडर घेणार आहात किंवा पान घेणार आहात, चावून खाणार आहात, तेव्हा ते शक्यतो जेवणाच्या आधी घ्या आणि मग नंतर एक 10-15 मिनिटांनी जेवण करा. म्हणजे जेवणानंतरची साखर कंट्रोल करायला थोड्याफार प्रमाणामध्ये मदत होईल. आणि जर तुम्ही हे नियमितपणे केलं, म्हणजे स्टडीज सगळ्या सांगतात की मिनिमम 15 दिवस आणि मग ते हळूहळू तुम्ही कंटिन्यू करत राहिलात तर त्याचा इफेक्ट जाणवणार आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही 15 दिवस न फक्त करता 3 महिने तरी सलग याचा वापर करून बघा आणि मग 3 महिन्यांनी तुमचं HbA1c पुन्हा चेक करून बघा. जर बाकीचं रुटीन तुम्ही साधारण सारखंच ठेवलं आणि जर 3 महिन्यांनी फक्त ही पावडर घेऊन किंवा पानं घेऊन तुमचं HbA1c चांगलं आलं आधीपेक्षा, तर आपल्याला निश्चितच असं म्हणता येईल की याचा तुम्हाला उपयोग झाला किंवा फायदा झाला तुमच्या रक्तातली साखर कंट्रोल करण्यासाठी. याच प्रकारे तुम्ही तुमचं लिपिड प्रोफाईल पण चेक करू शकता. म्हणजे कोलेस्ट्रॉलची तपासणी जी असते ती सुद्धा आधी आणि 3 महिन्याच्या नंतर तुम्ही केलीत तर त्याचाही तुम्हाला काही फायदा झाला का कोलेस्ट्रॉलसाठी हेही लक्षात येईल. वजन तुम्ही बिफोर आफ्टर चेक करा, जेणेकरून वजनावरती याचा काही परिणाम झालाय का हेही ध्यानात येईल. हे जेव्हा तुम्ही प्रयत्न करणार आहात सगळे, तेव्हा अधूनमधून रक्तातली साखर तपासायला विसरू नका. कारण की आपण बघितलं की जर का ह्या पानांचा अतिरिक्त वापर केला गेला तर रक्तातली साखर कमी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे जर का काही मध्ये त्रास झाला तुम्हाला, म्हणजे काही चक्कर आल्यासारखं वाटलं किंवा काही अनकम्फर्टेबल वाटलं, काही वेगळं वाटलं नेहमीपेक्षा, तर रक्तातली साखर तपासून खात्री करा की काही खूप साखर कमी होत नाहीये ना. आणि अजून एक गोष्ट मी जरूर सांगेन की ही पावडर किंवा पानं घेण्यापूर्वी एकदा तुमच्या डॉक्टरांशी जरूर बोला की काही तुमची इन्शुलिनचा डोस किंवा काही गोळ्या औषधं कमी करण्याची गरज आहे का किंवा काही बदलण्याची गरज आहे का, याची खात्री करून जर तुम्ही हे सुरू केलं तर अजून फायदेशीर राहील. म्हणजे कुठलाही साईड इफेक्ट त्याचा होणार नाही किंवा ड्युरिंग तुमची जी हे आहे म्हणजे पानं घेण्याची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कधी काही त्रास जाणवला तर नक्की डॉक्टरांना संपर्क साधा. रक्तातली साखर कमी होती असं जाणवलं तर नक्की डॉक्टरांना अप्रोच व्हा की तुमचा डोस काही प्रमाणामध्ये कमी सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर तुमचे प्रयोग तुम्ही करून जरूर मला कळवा. कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगू शकता की तुम्ही या पानांचा पूर्वी वापर केला आहे का, कसा केलाय, त्याचा काही फायदा झालाय का, आणि केला नसेल, जर नवीन करून बघणार असाल तर तो केल्यानंतर काय जाणवलं. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मी उत्सुक आहे. त्यातनं नक्कीच मला आणि इतर दर्शकांनाही खूप शिकायला मिळणार आहे आणि या विषयावरच्या खूप स्टडीज नसल्यामुळे हे तुमच्या अनुभवांचा नक्की फायदा होणार आहे इतरांना. तर जरूर तुमच्या प्रतिक्रिया आमच्या बरोबर शेअर करा. चला, थांबण्यापूर्वी आपलं राहिलेलं काम करूयात. ते म्हणजे मागच्या सोमवारच्या मंडे क्विजचा विनर कोण आहे हे सांगायचं. मागच्या सोमवारी आम्ही आमच्या YouTube कम्युनिटीवरती आणि फेसबुक चॅनलवरती एक प्रश्न पोस्ट केला होता नेहमीप्रमाणे. तो प्रश्न असा होता की मधुमेही द्राक्ष खाऊ शकतात का.
आणि याचं उत्तर अनेकांनी दिलंय. काही जणांनी याचं उत्तर बरोबर देखील दिलंय. पण सगळ्यात उत्तम उत्तर किंवा चांगलं डिस्क्राईब केलं ज्यांनी, अशा दर्शकांचं आपलं नाव आहे ज्योती सांडभोर. त्यांनी यापूर्वीही अनेक बक्षिसं मिळवली आहेत आणि मला असं वाटतं त्या आमच्या चॅनलवरचे व्हिडिओज अगदी नियमितपणे बघतात आणि त्यामुळेच त्यांच्या मधुमेहाविषयीच्या ज्ञानामध्ये खूप भर पडली आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर माझा या विषयावरचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जरूर कळेल. पण ज्योती सांडभोर यांनी द्राक्ष किती खावी, मधुमेहींनी कशी खावी, काय काळजी घ्यावी, हे सगळं स्पष्ट केल्यामुळे त्यांच्या उत्तरात त्यांना मी यावेळेस विनर म्हणून घोषित करतोय. खूप खूप अभिनंदन. असंच दर सोमवारी आमच्या मंडे क्विजमध्ये पार्टिसिपेट करा आणि दर मंगळवारी व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या आपण भेटतच राहूयात. चला लवकरच पुन्हा भेटूयात. धन्यवाद.